मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, भगवान श्रीकृष्ण स्वतः द्वारका सोडून पंढरपूरला का आले? विठ्ठल आजही विटेवरती हात कमरेवर ठेवून का उभे आहेत? या विटेमागचा रहस्य काय आहे? आणि भक्त पुंडलिकांच्या एका कृतीने देवाला कायमचं पंढरपुरात कसं थांबवलं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भक्त पुंडलिकांची अशी अद्भुत आणि हृदयस्पर्शी कथा जाणून घेणार आहोत, जी आपल्याला आईवडिलांची सेवा, भक्ती आणि कर्तव्य यांचा खरा अर्थ शिकवते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग हरिनामाचा गजर करत सुरू करूया आजची पवित्र कथा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठल पंढरपूरला कसे आले? भक्त पुंडलिकाची संपूर्ण कथा. खूप वर्षांपूर्वी भीमा नदीच्या म्हणजेच आजच्या चंद्रभागा नदीच्या काठी पुंडलिक नावाचा तरुण राहत होता. सुरुवातीला तो आईवडिलांचा आदर करत नव्हता. त्याचे लक्ष पत्नीमध्ये आणि संसारात जास्त होते. वृद्ध आईवडिलांना तो त्रास देत असे. एके दिवशी पुंडलिक काशी यात्रेला निघाला. प्रवासात तो एका आश्रमात थांबला. पहाटे त्याने 3 तेजस्वी स्त्रिया आश्रम साफ करताना पाहिल्या. त्यांच्या कपड्यांवरती चिखल होता, पण काम पूर्ण होताच ते स्वच्छ आणि तेजस्वी झाले. पुंडलिकाने विचारले, तुम्ही कोण आहात? त्यांनी उत्तर दिले, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. लोक आपली पापे आमच्या धुतात म्हणून आम्ही मलिन होतो, पण या आश्रमातील ऋषी आपल्या आईवडिलांची इतक्या भक्तीने सेवा करतात की त्यांच्या सेवेमुळे आम्ही पुन्हा पवित्र होतो. हे ऐकून पुंडलिकाला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो तात्काळ घरी परतला आणि आईवडिलांची मनापासून सेवा करू लागला. त्याच्या प्रत्येक गरजेची तो प्रेमाने काळजी घेऊ लागला. पुंडलिकाच्या या सेवेमुळे भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले. ते रुक्मिणीसह त्याला दर्शन देण्यासाठी पंढरपूरला आले. त्यावेळी पुंडलिक आईवडिलांचे पाय दाबत होता. दारात भगवान उभे असल्याचे त्याला समजले, पण त्याने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने जवळची एक वीट भगवानांकडे सरकवली आणि नम्रपणे म्हणाला, प्रभू कृपया या विटेवरती उभे राहा. मी आधी माझे कर्तव्य पूर्ण करतो. भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या सेवाभावावरती इतके प्रसन्न झाले की ते त्या विटेवरती उभे राहिले. आजही विठ्ठलांची मूर्ती कमरेवरती हात ठेवून विटेवरती उभी असल्याचे याच घटनेचे प्रतीक मानले जाते. सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिकाने प्रभूंचे दर्शन घेतले. भगवान म्हणाले, माग, तुला काय हवे आहे? पुंडलिक म्हणाला, प्रभू मला काही नको, पण तुम्ही या पंढरीत कायम वास्तव्य करा, जेणेकरून प्रत्येक भक्ताला तुमचे दर्शन घेता येईल. भगवानांनी त्यांची विनंती मान्य केली. ते पंढरपुरात कायमचे स्थिर झाले आणि तेथूनच जगभरातील भक्तांवरती कृपा करू लागले. तेव्हापासून लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा गजर करत आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी करतात. त्यांच्या श्रद्धेनुसार विठ्ठल आजही आपल्या भक्तांची प्रेमाने वाट पाहत विटेवर उभा आहे. मित्रमैत्रिणींनो, भक्त पुंडलिकाची ही कथा आपल्याला एक अमूल्य संदेश देते. आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. जिथे प्रेम, सेवा आणि निस्वार्थ भक्ती असते, तिथे देव स्वतः येतो. हीच या कथेची शिकवण आहे. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना आणि विठ्ठल भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच धार्मिक कथा, संत चरित्रे, वारीचे महत्त्व आणि भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की लिहा. शेवटी आपण सर्वजण विठुरायांच्या चरणी प्रार्थना करूया. हे पांडुरंगा, आमच्या जीवनात सद्बुद्धी, सेवा, प्रेम आणि भक्ती कायम ठेव. सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय राम कृष्ण हरी. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय कथेसह. तोपर्यंत राम कृष्ण हरी माऊली.